अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जोरदार निषेध आंदोलन केले। अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या माईवाडा वेस पाडण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जोरदार आंदोलन केले। माईवाडा वेस हा अहिल्यानगरचा अभिमान आहे। पुरातन वेस पाडू नका, इतिहासाची राख करू नका, अशा आशयाचं फलक फडकवत कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवलाय। या आंदोलनाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केलं। यावेळी त्यांनी प्रशासनावर टीका करत विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक वारशावर घाला घालणं चुकीचं आहे। शहराचा इतिहास जपणं प्रशासनाची जबाबदारी आहे। तो नष्ट करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं ठाम मत व्यक्त केलं। या आंदोलनात माजी नगरसेवक संजय झिंजे, सामाजिक कार्यकर्त्या नलिनी गायकवाड, नितीन भुतारे, चंद्रकांत उजागरे, अल्तमश जरीवाला यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी माईवाडा वेस वाचवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। 2 दिवसापूर्वी एक वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली की आपली जी ऐतिहासिक अहिल्यानगर शहराची जी ओळख आहे ती म्हणजे आपली माळीवाडा वेस, जी श्री विशाल गणपतीच्या आपलं जे ग्रामदैवत आहे तिथं असणारी वेस, आणि हा जो अभिमान आहे सर्वसामान्य म्हणजे नगरकरांचा आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या 40 लाख लोकांचा हा अभिमान आहे, ही वेस आहे, ही पाडण्याचं महानगरपालिका प्रशासनाने खऱ्या अर्थाने ठरवलंय। मला प्रशासनाचे प्रमुख आहेत आयुक्त यशवंत डांगे यांना विचारायचंय, तुम्ही जी भूमिका घेतली आहे खऱ्या अर्थाने महानगरपालिकेला हे पाडायचं हा अधिकार कसा प्राप्त होतो हे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा सांगितलं पाहिजे। तुम्ही त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक कुठल्या पद्धतीने काढलं नाही, तुम्ही एक जाहिरात रूपी तुमच्या प्रसिद्धीच्या मार्फत वर्तमानपत्रामध्ये एक छोटीशी जाहिरात दिली की याच्यामध्ये आपल्याला ही पाडायची, आणि नंतर तुम्ही एक परिपत्रक काढता, तुम्ही प्रेस नोट काढता की याच्यामध्ये आम्ही हरकती घेणार आहोत, म्हणजे ज्या गोष्टीची प्रेस नोट छापली पाहिजे ती न छापता हरकतींची प्रेस नोट छापतात, किती याच्यामध्ये विरोधाभास आहे प्रशासनाचा हे दिसून येतो। खऱ्या अर्थाने ही 500 वर्षाहून अधिक ही आपल्या या शहराची ओळख आहे। इतिहास प्रेमी असतील, सर्वसामान्य नगरकर असतील, एक मोठ्या प्रमाणात असंख्य अशा भावना या वेशीपासून जुडलेल्या आहेत। इथं जर बघितलं तर अनेक उदाहरणं सांगता येतील। महाजी शिंदे हे जे आहेत, इतिहासामध्ये आपण नाव ऐकतो, यांची आणि ब्रिटिशांची लढाई झाली होती, ही या वास्तूच्या आजूबाजूचा याचा एक इतिहास आहे। कुणीतरी त्या ठिकाणी 4-5 जण त्या ठिकाणी हरकत नोंदवतात आणि ही वेस पाडली पाहिजे, याच्यामधून असा प्रश्न निर्माण होतो, हे होतं ते होतं, या सगळ्यांसाठी प्रशासन ही भूमिका घेतं। खऱ्या अर्थाने हे मोठी शंका व्यक्त करणारी ही घटना आहे। या सगळ्या जर या वेशीवर बुलडोझर चालवला गेला तर आपली भूमिका काय असणार आहे? मी आधी पण सांगितलं, आम्ही जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक सगळे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी, मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगतो, ज्या वेळेस महानगरपालिका प्रशासन एवढ्या हजारोच्या संख्येने हरकती येतात आणि तरी देखील हे आपले आयुक्त माननीय यशवंत डांगे, ज्यांना आम्ही मान सुद्धा देतो चांगले काम करण्यासाठी, पण असा जर तुम्ही हुकुमशाही पद्धतीने जाणार असाल तर तुमच्या या गोष्टीचा, या घेतलेल्या भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो, तमाम नगरकरांच्या वतीने करतो। ही तुमची आडमुठीपणाची भूमिका आहे। तुम्ही अजून साहेब 1-1.5 वर्ष अजून राहताल, परंतु तुम्हाला अशा पद्धतीचे निर्णय घेण्याचा अधिकार हे कुणी देत नाही। राज्य पुरातन खातं याचा स्वतंत्र कारभार आहे, त्याचा घेतलेला, त्याचा असलेला तुमच्याकडे कुठलं नोटिफिकेशन आहे का हे आम्हाला तुम्ही दाखवा, आमचं स्पष्टपणे मत आहे। पुन्हा तोच प्रश्न माझा, जर दुर्दैवाने बुलडोझर फुटला तर आम्ही त्या ठिकाणी आडवं पडू त्या बुलडोझरला, हे मी सगळ्यांच्या वतीने सांगतो, सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो।